जय हरी. एकादश स्कंध भाग 193. 23व्या अध्यायात नाथ महाराज आपल्याला सांगतायत ते आधी भिक्षुगीत नावाचा कथाभाग. एक अतिकंजूस मनुष्य होता. कर्मधर्म संयोगानं त्याचं सगळं धन नाहीसं होऊन तो तितकाच भिकारी झाला. पश्चातापानं पळून तो संन्याशी बनला. जगातील वस्तूंचा आणि माणसाचा खरा स्वभाव कळल्यानं त्याचं मन खऱ्या अर्थानं निवृत्त झालं आणि त्याच्या मनाला विलक्षण शांती प्राप्त झाली. भिक्षुगीत सांगताना नाथांच्या वाणीला विशेष बहर आलेला दिसतो. बरोबरच आहे, कारण विरक्ती आणि शांती यांची प्रत्यक्ष मूर्ती स्वतः नाथच. पैशाचा अनिवार्य लोभ माणसाचा कसा घात करतो हे सांगताना धनाचे 15 अनर्थ नाथांनी वर्णन केले आहेत. लोभ म्हणजे आसक्ती. आसक्ती म्हणजे देहसुखासाठी धडपड. म्हणून अशा माणसाला चुकूनही शांती मिळत नाही. आसक्ती मनाचा धर्म असल्यानं माणसानं मनाचं परिवर्तन केल्याशिवाय त्याला परमार्थ साधत नाही. मनाची शक्ती भगवंता इतकीच आहे. आपण तिचा उपयोग करून घेतला पाहिजे. मनाला वश करून शांत करणं हाच सर्वश्रेष्ठ योग आहे. भक्ती केल्यानं मन वश होतं. हे असे विषय हे या अध्यायामध्ये आलेले आहेत. नाथांनी सद्गुरूंना विश्वरूपाची उपमा दिलेली आहे. सद्गुरू ही व्यक्ती नसून देहात राहणारी परमात्मसत्ता होय. नुसता परमात्मा संबंध असा आपल्याला आता तो काही कळतो का? नाही. म्हणून आपण त्याचा संबंध ठेवू शकतो का न दिसणाऱ्याचा? नाही. म्हणून नुसता परमात्मा संबंध ठेवण्यास कठीण जातो, परंतु सद्गुरूच्या सानिध्यानं त्याच्याशी शरणागती साधणं सोपं जातं. सद्गुरू ज्ञानस्वरूप आहेत हे समजून त्यांना शरण गेलं तर परमार्थ साधतोच. पण ते न समजता त्यांना शरण गेलं तरी शिष्याचं कल्याण घडून येतं. म्हणजे कळत न कळत जरी चुकून का होईना गूळ तोंडात टाकला, त्याची चव शेवटी काय लागते? गोडच लागते. आणि म्हणूनच नाथ महाराज म्हणतात की ओंकार स्वरूप सद्गुरूंना नमस्कार असो. ज्ञानस्वरूप सद्गुरू निर्गुण आणि अव्यय खरा, पण तो विश्वाच्या आत बाहेर भरलेला आहे. हे दृश्य विश्व त्याची प्रत्यक्ष मूर्ती असून जीव आणि शिव त्याची माया आहे. तो मुळात अनंग आहे, म्हणजे त्याला कामाचा स्पर्श नाही. अर्थात तो अविकारी आणि अविनाशी असून सुद्धा विश्वरूपानं भासमान होतो. हे चराचर त्याच्या निर्गुण स्वरूपाचे अवयव आहेत, तरी पूर्ण अद्वैत हेच त्याचं खरं वैभव आहे. तो दृश्याच्या आणि शब्दाच्या पलीकडे राहतो. तरी पण ज्याप्रमाणे ऊसाच्या आत बाहेर गोडी असते, पण गोडीमध्ये काही ऊस असत नाही, त्याचप्रमाणे दृश्याच्या आणि शब्दाच्या आत बाहेर तोच असतो, तरी दृश्य आणि शब्द म्हणजे तो नव्हे. त्याचं वास्तव्य शब्दाच्या पलीकडे असतं. म्हणून वेदांनाही त्याचं स्वरूप कळत नाही. त्याचं स्वरूप कळत नाही या विचाराला जाणणारा तोच आहे. पण हे सिद्ध करायला गेलं तर अज्ञान उरत नाही. जिथं अज्ञान नाही तिथं ज्ञानही नाही. सारांश: सद्गुरू जसा अज्ञानी नव्हे तसा ज्ञानी नव्हे, बोलणारा नव्हे तसा न बोलणारा नव्हे, आणि अनेक नव्हे तसा एकही नव्हे, त्याच्या अतर्क्य स्वरूपाविषयी तर्कच चालत नाही. जगदाकार आणि जगदात्मा तोच असल्यानं त्याला शब्दातीत किंवा विकारातीत किंवा गुणातीत म्हटलं तरी विचारच पडतो. सगुण निर्गुण ही त्याचीच अंग आहेत. पुढे नाथ महाराज भिक्षूचं चरित्र सांगतात या 23व्या अध्यायात की जगातील सगळ्या संस्कृतींमध्ये लोभ आवरण्यासाठी योजना केलेली आढळते. तरी पण सर्व समाजामध्ये आणि त्यातल्या त्यात
अवनत समाजांमध्ये बहुजन लोभाच्या आणि कामवासनेच्या अनिवार आहारी जातात. आता काम आणि लोभ दोन्ही देहसुखाचा पाया असल्यानं भगवंताच्या आड येतात, त्यातल्या त्यात अवनत समाजामध्ये पण. आणि त्यातल्या त्यात लोभाला तर मर्यादाच राहत नाही. वय झाल्यावर कामवासना आपोआप क्षीण होते, पण पैशाचा लोभ मात्र शेवटच्या श्वासापर्यंत माणसाला सोडत नाही. म्हणून पैशानं साधकाचं भयंकर नुकसान होतं. भिक्षूचं चरित्र ही एक संकेतात्मक गोष्ट आहे. अवंती नगरीमध्ये एक ब्राह्मण राहत असे. घराच्या ओसरीवर बसून त्याचा नित्य व्यवहार चाले. शेतकी आणि व्यापार करून तो आपला निर्वाह करायचा. त्याची सांपत्तिक स्थिती उत्तमच होती, तरी त्याची बुद्धी अतिशय कृपण असल्यानं कशालाही पैसा खर्च करण्यास त्याचा प्राण कंठाशी येई. स्वतःला आणि बायका मुलांना तो कधी पोटभर अन्न देत नसे. दानधर्म तर त्याला ठाऊकच नव्हता. संन्याशी भिकारी त्याच्याकडे फिरकतच नव्हते. केवळ पैसा एवढं एकच ध्येय अहोरात्र मनात बाळगून तो जगत होता. काही दिवसांनी त्याचा काळ फिरला आणि अशा अमानुष रीतीनं साठवलेला अलोट पैसा नाश पावला. बराच पैसा बायको मुलांनी लांबवला, काही भाऊबंधांनी आणि काही चोरांनी नेला. घराला आग लागली. परचक्राच्या धामधुमीत तळघरातील द्रव्य गेलं, गुरंढोरं मेली आणि शेवटी शेतही कुणीतरी हिसकावून घेतलं. जन्मभर पैसा पैसा करणारा तो कृपण सगळ्या बाजूंनी नागवला गेला आणि अखेर भीक मागू लागला. त्याचं पूर्वचरित्र सगळ्यांना ठाऊक असल्यानं तो जिथं भिक्षा मागायला जाई तिथे सगळेजण त्याची टर उडवत. त्यामुळं त्याला अतिशय वाईट वाटायचं. दुःखानं तळमळून आणि पश्चातापानं पोळून तो भगवंताला शरण गेला. पश्चातापानं त्याच्या अंतरंगाचे पूर्ण असं परिवर्तन झालं. त्याचा लोभ जळून गेला. अंतःकरण स्वच्छ झाल्यानं त्याला आत्मज्ञान झालं आणि मग दुर्जनानं उपद्रव दिला तर हे माझे खरे मित्र आहेत, त्यांच्या उपद्रवानं माझं पाप आपोआप नाश पावतं असं म्हणून तो आपली शांती कधीही ढळू देत नसे. आता खरं तर पैशाचा दोष तो कसा असतो, तर प्रपंचातील व्यवहार चालण्यास पैशाची फार जरूर असते, हे काही नाथांना सांगायला नको, ते स्वतःच प्रापंचिक होते. तरी पण पैशाचं प्रेम ज्यावेळी मर्यादा सोडून अनिवार्य बनतं त्यावेळी माणसं विलक्षण संकुचित आणि स्वार्थी बनतात. अर्थात अशा स्वार्थी माणसांनी तुडुंब भरलेल्या समाजात माणुसकी अंतर्धान पावते आणि परमार्थ कोमेजून जातो. सध्याच्या युगात तर हे दोष फारच जाणवत आहेत. जगामध्ये अर्थानं म्हणजे पैशानं जितके अनर्थ केले तितके दुसऱ्या कशानेही केले नाहीत. पैसा चोरी करायला लावतो, हिंसा घातपात करायला लावतो, माणसाला ढोंगी बनवतो, विषय भोगात उन्मत्त करतो, श्रीमंत माणूस निंद्य कर्म सहज करतो. त्याच्या आड कोणी आलं की रागाने भडकतो, पैशामुळे विलक्षण गर्व चढतो. मग आई बाप गुरु सज्जन यांना मान मिळत नाही. श्रीमंत माणूस मदोन्मत्त होऊन नीतीची बंधनं तोडतो, अपेयपान अभक्षभक्षण हे सगळं करतो, परदारागमन करतो. ज्याच्याजवळ पैसा साठतो त्याचा कुणावरही विश्वास राहत नाही. नातेवाईकांचा त्याला संशय येतो आणि प्रसंगी लोकांशी त्याचं भयंकर वैर उत्पन्न होतं. पैशामुळं आपापसात भांडणं उत्पन्न होतात. कधीकधी आई मुलं नवरा बायको यांच्यात देखील भांडणं होतात. पैसेवाला मनुष्य संशय आणि संकल्प यांनी भरलेला असल्यानं नेहमी दुसऱ्यांच्या दोषाचाच विचार करतो. म्हणून परमार्थाला नालायक बनतो. समाजातील स्पर्धेचं मूळ पैसाच. तिच्यापायी माणूस वाटेल ते करून अलोट द्रव्य साठवण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात काय तर पैशावर चित्त जडलं म्हणजे माणसाची झपाट्यानं अधोगती होते आणि तो माणुसकीला पारखा होतो. माणुसकी शुष्क झाली
म्हणजे माणसाचं मन अगदी हीन पातळीवर उतरतं. मग परमार्थाला लागणारे गुण त्याच्यामध्ये राहू शकत नाही. यासाठी शहाणी माणसं पैसा वापरताना अत्यंत जागरूकपणे व्यवहार करतात. अर्थात पैशांचा सदुपयोग करतात. तो कसा ते उद्याच्या भागात. जय हरी.